आणि जन्म देता तुझे मृत्यू अटल ब्रह्मदेव दो मुझे हरे दरबार में नग्न होके नग्न भाग्य के साथ हे गुणेश्वर यज्ञ से प्रकट होके क्या तुम मुझे पराजित करोगे? मुझे तुम्हें युक्तिवाद में पराजित करके बाद में मेरे साथ तर हॅलो गाय, स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आमका जरा लेट झालो. मी जरा झोपलेलं आहे, त्यामुळे गावड्यांचा गोड रोंबाड निघाला पण. आणि ता आता कलेश्वर मंदिराच्या थंय पोचला पण असताला. तर ताच आता तुमका मी आज दाखवतोय. आणि त्यानंतर ता परत रिटर्न येतला मेस्त्रीवाड्याच्या इकडे. आणि तिकडे विश्रांतीसाठी थांबताला तेव्हा फक्त मेस्त्रींचा एक खेळ सुरू होता, जो मांड उत्सव म्हणून आपण म्हणतो. त्यासाठी एवढी लोकांची गर्दी होता ना, खूप लांबून लांबून लोक येतात. अक्षरशः गोव्यापासून लोक आलेली मी बघितलेली आहे. तसं तुम्ही पण तो उत्सव आज बघा. शिमगो म्हणजे खरं काय असतं तर तुमका आज मी दाखवत आहे. तर बघत राहा पुढे माझं ब्लॉग. आजचं ब्लॉग जरा भारीच होतलो. ह्या रोमटाची खासियत आहे का की ह्या रोमटात जो कोण सॉन्ग घेत त्याच्या पिढ्यान पिढी हा सॉन्ग पुढे चालत राहू. त्याला त्याका घेऊ का जाया. त्याच्या बाबांनी घेतल्यानंतर त्याच्या मुलांनंतर त्या पिढ्यान पिढी चालू होई परंपरा. या रोमटाची खासियत आहे. कलेश्वराच्या देवळाकडे थांबलो आणि रोंबाट आता इकडनं निघताला परतीचा प्रवास आता इकडनं निघताला. तर आता मांडावरती जाऊन थांबताला, विश्रांती घेताला. त्याचं कोणाचे काय नवस वगैरे असतील तर ते फेडतच वगैरे. आणि थैसर मेन म्हणजे शिमगो सुरू आता मांडावरल्यांचा त्याचा शिमगो सुरू होता मेस्त्रींचो. आणि तोच बघूच्यासाठी लोक खूप लांब लांब नाही येतो. आणि आम्ही आता इलो तसं मांड उत्सव भरता थंयसर. अजून आता गावड्यांचा गोड रोंबाट येऊक नाही. आणि हे बघा हे स्टेजच बांधले आणि स्टँड घेऊन येला. क्रिकेटचं स्टेडियमचं स्टेज कसं बांधतात तसं स्टेज बांधलेलो आहे. लोक आधीच बसली होती बघा. बसलेच बघ कसे. एमएलए एकदम भारी बसलेत. मारे चित्रा सोड दुकानं ही बघा अशी लागली तशी काय जत्राच भरली आहे. दुकानं अशी लागली तशी काय जत्राच भरली आहे. आम्ही जवळजवळ 2-2.5 तास आधीच दिलो. नंतर जागा भेटायची ना. ह्या आता तुम्ही नंतर दिसताला तुमका किती भरलेला असताला. आता एवढी गर्दी होतली. आता अजून 2 तास आमका थांबायचा. त्यानंतर उत्सव सुरू होतो. तो सकाळी 3-4 वाजता रस्ते रोंबाट आता येईला. ह्याच रोंबाट विश्रांतीसाठी थांबता आणि त्याचं मग त्याच्यासाठी खेळ दाखवतात. आणि तोच म्हणजे मांड उत्सव. पंचायतांच्या दर्शनाला येतं.
त्या ठिकाणी नवस केले जातात, नवस फेडले जातात, गारणी घातली जातात। वर्षानुवर्ष हे समीकरण चालत आलेलं आहे आणि ज्यावेळी हे गावडे समाजाचं पारंपरिक रोंबाट परतीच्या प्रवासाला येतं त्यावेळी नेरूर साईचे टेम या ठिकाणी या रोंबाटाचं आगमन होतं आणि त्या पारंपरिक रोंबाटाच्या स्वागतासाठी आकर्षक असे चित्त थरारक पुराण कथासारावर आधारित देखावे दाखवले जातात। वर्षानुवर्ष ही परंपरा चालत आली आहे आणि ते पाहण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातील जिल्ह्याच्या बाहेरील भाविक भक्त आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित झालेले पाहायला मिळतात। त्यामध्ये महिलांचा क्रमांक सुद्धा पहिल्या क्रमांकाचा असतो। यावर्षी त्याची प्रचिती येते। थोड्या वेळात सादरीकरणाला सुरुवात केली जाईल। कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे। ही सगळी लोक रोंबाटाची वाट बघत थांबलेली आहेत। त्या गावड्यांचा गोड रोंबाट देवकोलेश्वराच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून देवाच्या भेटीक जाताला। गणपति कुंभवामहे कविं कवीनाम् उपमश्रवस्तमम्।
गावडोबाचा गोड रोंबाट पण निघाला. त्या विश्रांतीसाठी थांबलेला आणि त्याच्यासाठीच खेळ जो भरवलेला होता. आणि सगळी चित्रा काय म्हणतात या तुमका माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नकात. आणि ह्यो जो मांड उत्सव हा तो जर तुमका आवडला असतात तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि असं मांड उत्सव कधी खंय बघला असात बघूच का नसतालात, कारण ह्यो नेर्रातच घडान येता सिंधुदुर्गातल्या नेरूर गावात.